दिशा, काय? आम्रखंड बनवते का? हो बनवते ना। रेशमी आम्रखंड बनवा फक्त 3 घटकात अगदी 2 मिनिटात। त्यासाठी आंब्याची प्युरी बनवून घ्या। आता आंब्याची प्युरी बनवून झालेली, आता एका कापडावर दही टाकून घ्या आणि त्याला दह्यातलं पूर्ण पाणी निथळेपर्यंत साईडला ठेवून घ्या। आता आपल्या दह्यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे, निघून गेलेलं आहे। आता चक्का एका बाउलमध्ये काढून घ्या आणि त्याला चांगलं फेटून घ्या। आता दहीला आपण चांगलं फेटून घेऊ। आता त्यामध्ये आंब्याची प्युरी टाकून घेऊया। आंब्याची प्युरी टाकली की पुन्हा एकदा लागा फेटायला, परत आपण त्याला फेटून घेऊया। आता काय तर त्यामध्ये आपण पिठी साखर टाकूया। पिठी साखर टाकली की जोपर्यंत आपलं मिश्रण एकसंध आणि रेशमी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला फेटत राहायचे। आता काय झालं आपलं मिश्रण। आता आपण केसर टाकून घेऊया आणि काय परत घेऊया फेटायला। परत फेटून घेतलं की आपलं श्रीखंड झालं तयार। त्यावर थोडे ड्रायफ्रुट्स आणि केशर घालून सजवा। थंड करून पुरी बरोबर सर्व केल्यास चव आणखीनच वाढते। ही झटपट आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडली ना? मग दिशा झोम किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।